श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घटस्थापना आपली येते आहे, तर घटस्थापनेला आपल्या घरात मंगल कलश स्थापना करायची सगळ्यांना। तर मंगल कलश कशी स्थापना करायची ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की मंगल कलशाची स्थापना का केली जाते। तर मंगल कलशाची स्थापना याच्यासाठी केली जाते की आपल्याला बघा, सगळ्यांनाच आपली कुलस्वामिनी आई माहिती असते का? नाही माहिती राहत। तर बऱ्याच लोकांना कुलस्वामिनी आई माहिती नसते। म्हणजे आपली 3.5 पीठ जी कुलस्वामिनी आई आपल्याला माहिती असते ती म्हणजे ग्राम दैवत असते, स्थापित दैवत असते, ह्या असतात, त्या आपल्या मावश्या असतात। पण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आपल्या त्या कुलस्वामिनी आई आहेत म्हणून। जसं आमची पेडकाई आहे शेली मेथीची, दोंडाईच्या जवळ येते बघा, ती आमची कुलदैवत आम्ही मानत होतो आधी, पण कुलदैवत त्या नाहीये, त्या ग्रामदैवत झाल्या आमच्या। आमची कुलस्वामिनी आई नंतर मी सेवा केल्यानंतर, जसं मी तुम्हाला बोलली, मंगळवारची सेवा मी केल्यानंतर मला समजलं की तुळजापूरची आई माझी कुलस्वामिनी आई आहे। तर आपले जे 3.5 पीठ असतात, 36 पीठ, त्यांच्यापैकी आपली कुलस्वामिनी आई एक असते। म्हणून आपल्याला बऱ्याच लोकांना हा खूप मोठा गैरसमज आहे। मग अशा वेळी आपण काय करायचं? तर आपण जो कलश मांडणार आहोत, जो आपल्या देवघराजवळ जो कलश मांडतो आपण, मंगल कलश मांडत असतो, त्याच्यामध्ये आपला कुलस्वामिनी आईचा वास असतो असं बोललं जातं। म्हणून आपला जो मंत्र आहे, 99 मंत्र जो आहे, आपल्या या 4ही देवींपैकी, 3.5 पीठांपैकी कुठलीही देवी आपली कुलस्वामिनी आई असो, जरी आपल्याला देवी माहिती नाहीये, कुलस्वामिनी आई माहिती नाहीये, तरी आपण सेवा करू शकतो। त्यांच्या सेवेपासून आपण वंचित राहणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणून आपण कुलस्वामिनी आईचा जो मंत्र असतो, कोणता? 99 मंत्र, हा कुठल्या 4ही देवींना चालत असतो। 99 मंत्र हा 4ही देवींना चालतो। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। हा मंत्र आपण जेव्हा कलश पूजा करतो किंवा कलशाची स्थापना करत असतो, मंगल कलशाची, तेव्हा हा मंत्र आपल्याला बोलायचा असतो। तर त्यामुळे कलशामध्ये आपली कुठलीही कुलस्वामिनी आई असली तरी त्यांचं वास्तव्य त्या कलशामध्ये असतं, हे लक्षात घ्या। म्हणजे कलशाच्या स्वरूपात ते आपल्या घरात त्यांची शक्ती विराजमान असते असं मानलं जातं। म्हणून आपल्याला मंगल कलश हा स्थापित करायचा असतो। मंगल कलश आपण स्थापित करत असतो, त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवेल की कशी स्थापना करायची ते, पण त्याच्या आधी मी थोडं तुम्हाला सांगेन की मंगल कलश असं नाही की आपण मंगल कलश कोणी सांगितला आणि स्थापित करून दिला, किंवा कोणी आपल्या शेजारच्याने स्थापना केली म्हणून आपण पण स्थापना करायची, असं नाही राहत। जर आपल्या घरात मंगल कलश आपण स्थापना करत असतो, तर आपल्याला रोजच्या रोज निदान 1 माळ, नाही 1 माळ जमलं, निदान 11 वेळ जरी आपल्याला कुलस्वामिनी आईचा मंत्र म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। ह्या मंत्राचा जप आपल्या घरात झालाच पाहिजे, हे लक्षात घ्या। म्हणजे स्थापना करून नुसतं आपण ठेवून द्यायचं, याला महत्व नाही। तर आपल्याला हा मंत्राचा रोज जप करायचा आहे कुलस्वामिनी आईचा, हे लक्षात घ्या। रोज आपण त्यांना नमस्कार करायचा आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे। दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी आपल्याला जमेल तो वार आपण ठरवून घ्यायचा आहे। मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण त्याचं पाणी बदलवायचं आहे। त्याच्यात आपण ज्या काही मी तुम्हाला दाखवते कसा मंगल कलश स्थापित करायचा, त्या प्रकारे आपण करू शकतो। पण मी तुम्हाला सांगेन की हे पाणी जे असतं ते मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण चेंज करू शकतो। आणि एक सांगेन की पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या नारळाला तडा गेला, समजा तडा गेला म्हणजे घाबरू नका, तडा गेला म्हणजे ते नारळ आपल्या घरातलं जी नकारात्मकता असते ती शोषून घेत असतं, तिथे काही घाबरायची गरज नाही। तडा गेल्यानंतर वाहत्या पाण्यात आपण विसर्जन केलं अगदी तरीही चालेल, किंवा ते नारळ फोडलं आपण, जर चांगलं आलं तर गोडाचा प्रसाद बनवून आपण सगळ्यांनी खाल्ला तरी चालेल। नारळ हा खराब निघाला तर आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं अगदी तरीही चालेल। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपण जी पौर्णिमा येईल आपली, तर पौर्णिमेच्या जी येणारी पौर्णिमा असेल तर त्या दिवशी दुसरा नारळ घेऊन आपण म्हणजे स्थापना आपण मंगल कलशाची करू शकतो अगदी, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरायचं कारणही नाहीये, तर हे लक्षात घ्या आधी। आणि आपण मंगल कलश स्थापना केला म्हणजे मंगळवार आणि शुक्रवारी आपण
पूजा करतो त्याप्रमाणे आपण गजरा किंवा वेणी या गोष्टी आपल्या कुलस्वामिनी आईचा वार ठरवून घ्यायचा कुठलाही एक आणि आपण त्यांना अर्पण करू शकतो त्या दिवशी, किंवा खिरीचा नैवेद्य असेल तो पौर्णिमेच्या दिवशी आपण बनवायचा। या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या दिवशी, हे लक्षात घ्या। आपल्या देवघरामध्ये पूजा आपल्या कुलस्वामिनी आईची होत राहते। मग तर चला मग तुम्हाला दाखवते मी की पूजा कसा किंवा कलश कशी स्थापना करायचा, कलशाची स्थापना कशी करायची ते। आपल्याला एक पाट लागेल छोटासा, त्याच्यावरती लाल वस्त्र टाकायचं। पाट असला तर ठेवा, नसेल पाट तरीही चालेल। तर आपण डायरेक्ट डिश जी असते ती देवघरात ठेवली बाजूला तरीही चालेल। डिशमध्ये तांदूळ घ्यायचेत आपल्याला, या प्रकारे ठेवलं तरी चालेल पाट नसला तर। पाट असला तर ठेवा। अक्षता ह्या पांढऱ्या नाही ठेवायच्या, अक्षता ह्या रंगीत असतात नेहमी। आणि तांदूळ जे असतात आपले ते घेतो आपण, धान्य गहू किंवा तांदूळ घेतात तर आपण त्याच्यात हळदी कुंकू टाकायचं आहे थोडं। या प्रकारे आपण अक्षता घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला कलश जो असतो तो स्थापना करायचा आहे आता। तर कलश आपल्याला लागेल, एक नारळ लागेल, नागवेलीचे पानं लागतील। नागवेलीचे पानं नसले तर अगदी तुम्ही आंब्याचे पानं जर असतील ते असले तरी घेतले चालतील। तर आपण कलश ठेवायचा आहे याच्यावरती। कलश ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी जो पुढचा भाग असतो तिथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची आहे। थोडा कुंकू ओला करायचा आणि स्वस्तिक काढून घ्यायची आहे। स्वस्तिक काढताना एक तुम्हाला सांगेल, कलशावरच नाही तर कुठेही तुम्ही स्वस्तिक काढा, दरवाजावर काढा, देवघरावर काढा, कुठेही स्वस्तिक काढतो तेव्हा हे 4 जे ठिपके ठेवतो ते ठेवायची नेहमी आवश्यकता आहे। आणि ज्या साईडला 2 रेषा काढत असतो त्या काढायच्याच आहे, तेव्हा स्वस्तिकचं चिन्ह पूर्ण होत असतं। मंगल कलशाला 5 कुंकवाचे बोटं ओढून घ्यायचे तसे। आणि नंतर पाण्यामध्ये आपण कलशामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत, फूल असेल फूल टाकायचं आहे आपल्याला, आणि एक नाणं आणि सुपारी जी असते ती पण मंगल कलशामध्ये टाकायची आहे। या प्रकारे एवढ्या वस्तू टाकतो। आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, जेव्हा आपण ही पूजा करतो तेव्हा आपल्या कुलस्वामिनी आईचं नामस्मरण चालू ठेवायचं, नाहीतर मग नवार्णव मंत्र चालू ठेवायचा। नागवेलीचे पानं 5 ठेवा, 7 ठेवा, अगदी चालतील। तर मी सांगेन 9 दिवस तुमचे घरचे पानं असतील तर ते ठेवले तर अतिउत्तम, कारण हे माझे घरचे पानं आहेत, अगदी 15 दिवस झाले तरी ताजे आहेत अजून। बाहेरून आणलेले थोडे लवकर खराब होतात। तर तुम्ही आंब्याचे पानं ठेवले अगदी तरीही चालेल। मंगल कलशाला घटस्थापनेला पण आंब्याची पानं ठेवले अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याच्यानंतर नारळ घ्यायचा आहे आपल्याला। नारळ जो असतो पूर्ण शेंडीवाला असतो बघा, भरीव, तसा घेतला तर अतिउत्तम। माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी जो आहे तो मी आता दाखवते। तर पण हा शेंडा जो असतो तो जास्तीचा असावा असं मी सांगेल, कारण आपला जो नारळ असतो ना तो जास्त वेळ ओला राहतो, पाण्याचा पुरवठा होत असतो त्याला, म्हणून सांगेल की नारळ हा पूर्ण शेंडीवाला, जेवढा शेंड्या जास्त तेवढं चांगलं। तर आपल्याला इथे स्थापित करायचं आहे, तेव्हा आपल्याला नवार्णव मंत्र बोलायचा आहे। अशा प्रकारे आपण कलशाच्या वरती नारळ ठेवायचा आहे। नारळाला पाणी पुरेल, रोजच्या रोज म्हणजे ओला राहील अशा प्रकारे आपल्याला पाणी त्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे भरून व्यवस्थित। हळदी कुंकू लावून कलशाची पूजा करायची आहे। फूल वाहायचं आहे कलशाला, नारळाला वाहा, नंतर कलशाची पण खाली पूजा करायची हळदी कुंकू लावून, आणि फुलं वाहायची आहेत आपल्याला। या प्रकारे मंगल कलश आपण स्थापना करू शकतो। हा झाला मंगल कलशाचं जे काही आहे ती पूजा विधी व्यवस्थित प्रकारे। घाबरू नका, मनापासून तुम्ही पूजा करा, एवढंच सांगेल। मंगल कलश हा नेहमी देवघरात उजव्या बाजूला, देवघराच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला ठेवण्यात येतो, हे लक्षात घ्या। तर या प्रकारे पूजा आपण करायची आहे। कुलस्वामीचं नाम स्मरण करता करता आपला स्थापना होऊन जाईल। अशा प्रकारे स्थापना करायची आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये घटस्थापनेच्या दिवशी करायची आहे। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पौर्णिमेला पण ही स्थापना करू शकतो। जर आपला नारळ चेंज करायचा असेल किंवा नारळाला कोंब आला असेल तेव्हा आपण नारळ चेंज करू शकतो। आपला नारळ ओला राहील याची आपण काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या। तुमचा म्हणजे जो खालचा कळस असतो तो मोठा घ्यायचा जरा, की आपल्याला म्हणजे नारळाला पाणी पोहोचेल रोजच्या रोज।
चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.